गरोदरपणी प्रत्येक मुलीची एक इच्छा असते, ती म्हणजे तिच्यासोबत सतत कुणीतरी तिचं प्रेमाचं जवळचा माणूस असावा, जे तिला खाऊ पिऊ घालेल आणि तिला नेहमी आनंदात ठेवेल, सुखात ठेवेल. पण ही प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते का हो? तर नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं तुम्हाला मॉर्निंग रुटीन दाखवते. जे कसं असतं ते नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आजच्या दिवसाची सुरुवात काहीशी अशी झाली आहे. कालपासून कराडमध्ये बराच पाऊस पडतो आणि इकडे बघा अजूनही भरपूर ढग आहेत, काळे ढग आहेत. खूपच कंटाळवाणं वातावरण तर झालेलं आहे, पण चालायला येणं जास्त गरजेचं होतं. मला सुद्धा बराच थकवा आलाय, पण पर्याय नाही आहे. पावसामुळे फुले पण अशी खाली पडलेत, सगळे अजिबात व्यवस्थित दिसत नाही आहेत. अतिशय सुंदर छोटे छोटे पक्षी ना इथे फिरत असतात, त्यामुळे दिवस छान जातो. माझा सुद्धा सकाळी सकाळी असा अवतार झाला ना, आज फ्रेशच वाटत नाही आहे. कालपासून फ्रेश वाटत नाही आहे. मे बी ढगाळ वातावरणामुळे सुद्धा असू शकतं, कारण वातावरण थोडंसं बदललं तरी शरीरावर परिणाम होतो. म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य येतो तेव्हा खूप फ्रेश वाटतं नेहमी, पण आता कालपासून सूर्याचं दर्शनच नाही झालेलं. अगदी थोडं थोडं होत होतं, पण त्या साईडला सूर्यच दिसत नाही आहे ना, सूर्याचं किरण येत आहे, त्याच्यामुळे आवाज पण थोडासा डाऊन आहे. चालायला सुरुवात करायच्या आधीच मी ही फुलं घेऊन ठेवलेली होती. आता ही उमलत आहेत, काही फुलं उमललेत आणि उमलायला सुरुवात झाली आहे. पण आता मी खूप लवकर जाते ना चालायला, तर पूर्ण उमललेली नसतात, त्यावेळेला उमलायला सुरुवात होते. आणि आज मला अशी सफेद फुलंसुद्धा मिळालेत. ही मी महादेवाला पिंडीवरती वाहू शकते, बाकी पण सगळीकडे म्हणजे देवारा सजवू शकते पूर्ण. तर हे खूप जास्त आहेत, तर ही म्हणजे एवढी जास्त आहेत की माझा देवारा पूर्ण भरणार आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, माय फर्स्ट ब्लॉगमध्ये, की मी मॉर्निंग वॉकला जेव्हा जाते तेव्हा येताना मला फुलं मिळतात आणि मी फुलं घेऊन येते. आणि त्यानंतर माझी देवपूजा होते. सोसायटीच्या बाहेर म्हणा, आजूबाजूला जिथे चालायला जाते तिथं बरीच घरं आहेत, बऱ्याच ठिकाणी अशी झाडं आहेत आणि खूप लोक तिथे देवासाठी फुलं घेऊन जात असतात. तर मी सुरुवातीला अशी तोडत नव्हते फुलं, पण नंतर बघितलं तर बरेच जण घेऊन जात होते. जेवढी त्यांना लागतील तेवढी 2-4 अशी फुलं घेऊन जात होते. तर म्हणलं चला मग आपण पण घेऊन येऊया. तर मग मी आता फुलं घेऊन येते हे नेहमी, म्हणजे जेव्हा शक्य आहे तेव्हा. कारण कधी कधी असं होतं की बरेच जण घेऊन जातात, मी चालायला जायच्या आधीच घेऊन जातात, आणि त्यामुळे मला मग फुलं मिळत नाहीत. फारशी 1-2 मिळालं तरी बस होतं. असे माझा देवारा खूप लहान आहे, फारसा मोठा नाही आहे, त्याच्यामुळे 2-3 फुलं जरी असेल ना तरी इनफ होतात. पण मला स्वतःला असं देवारा खूप भरलेला, म्हणजे त्याच्यामध्ये बरीच फुलं असलेली मला आवडतो. आणि मी घरी सुद्धा फुलांची झाडं लावलेली आहेत. म्हणजे माझ्याकडे शेवंतीची अशी झाडं आहेत, शेवंती आहे, निशिगंध आहे. पण ना त्याचा बहर जो आहे ना, जोपर्यंत बहर असेल तोपर्यंत मला रोज फुलं मिळतात, आणि एकदा बहर संपला की मग परत फुलं मिळत नाहीत. आणि फ्लॅटमध्ये असल्यामुळे कसं होतं ना, फुलांना वाढायला पण एक लिमिटेशन येतं. फुलझाडांना कुंड्यांमध्ये आहेत लावलेली झाडं, मग ती खूप जास्त प्रमाण म्हणजे मोठी अशी होत नाहीत, आणि त्याला जी फुलं आहेत ती पण कमी प्रमाणात येतात सगळ्या. तर त्यात मला पांढऱ्या कलरची सुद्धा फुलं मिळालेत, कारण पिंडीवरती म्हणजे महादेवासाठी जे असतात पांढऱ्या कलरची घालतात, आणि मला मिळत नाहीत शक्यतो फुलं पांढऱ्या रंगाची. पण आता मी जिथून आधीही आणत होते त्याचं म्हणजे सीझन संपलेला, त्याच्यामुळे त्याला फुलं येत नव्हते. आता पुन्हा
एक आठवडा झालं त्याला थोडी थोडी कळ्या दिसत होत्या मला. मग आता त्याची फुलं सुद्धा यायला सुरुवात झाली आहे. आता फुलं एवढी झालेली आहेत की मला कळत नाहीये कुठे कुठे मी मांडू फुलं. हा बघा आता माझा देवारा कसा दिसतोय की नाही सुंदर. आता आज इथे मी पांढऱ्या रंगाची फुले घातलेले आहेत, तर कारण इथे ना मी पिंड ठेवली आहे महादेवाची, त्याच्यामुळे मग त्याला पांढरा रंग म्हणून मी इथे वाहिलेत फुलं. देवपूजा करताना अजून एक मी महत्त्वाची गोष्ट करते, ते म्हणजे माझं जे पोट आहे, म्हणजे जिथं माझं छोटं बेबी आहे अजून जन्मलेला नाहीये, तर मी त्याच्यासाठी प्रार्थना करत असते. आणि हे सुद्धा मी रोज करते. जर तुम्ही सुद्धा आता आई होणार असाल तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण जेव्हा आपण आपल्यासाठी प्रार्थना करतो, देवपूजा करतो, तेव्हा आपलं मन प्रसन्न असतं. आपला जो देव आहे तो आपला ऐकत असतो. आणि मग हे न जन्मलेल्या बाळासाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं असतं असं मला तरी वाटतं. कारण मी शर्विल जेव्हा लहान म्हणजे शर्विलच्या वेळेला जेव्हा मी प्रेग्नंट होते त्यावेळेस सुद्धा हा माझा रोजचा दिनक्रम असायचा. मी रोज प्रार्थना करायचे, देवाकडे करायचे, किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून कृतज्ञता व्यक्त करणं म्हणा, किंवा चांगलं बोलणं म्हणतात, किंवा असं म्हणतात की जेव्हा असं पोटावरती हात ठेवून आपण जेव्हा असं म्हणतो, चांगल्या गोष्टी बोलतो, तेव्हा त्या बाळापर्यंत पोहोचतात. तर त्यासाठी मी सुद्धा देवपूजा जेव्हा करते, देवाच्या समोर असते, त्यावेळेला आपण स्वतःसाठी काही ना काही तर देवाकडे मागत असतो. तर मी जेव्हा त्याच्याकडे काही मागते त्यावेळेला मी याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करत असते. तुम्ही सुद्धा नक्की प्रार्थना करा. आणि त्याचा परिणाम तुम्हाला लगेच जरी नाही दिसला ना, काही दिवसांनी, काही वर्षांनी नक्कीच दिसणार आहे. कारण त्याचा खूप परिणाम होतो. आणि हे जे बाळ असतं छोटं, ते सुद्धा ह्या गोष्टी ऐकत असतं. किंवा जरी आपण मनात बोललो तरी असं म्हणतात की आई जे मनात बोलते, आई जसा विचार करते त्या पद्धतीने त्या बाळापर्यंत त्या गोष्टी पोहोचत असतात. त्याच्यामुळे जी पॉझिटिव्हिटी असते, ज्या गोष्टी चांगल्या बोलल्या जातात, त्या सर्व त्याच्यापर्यंत पोहोचत असतात. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी मी सकाळी करते किंवा कधी मला वेळ भेटेल तेव्हा. पण सकाळी देवपूजेसाठी म्हणजे देवपूजा करताना तर ही गोष्टी मी करते. देवपूजा झाल्यानंतरचं माझं पहिलं जे महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे शर्विल आणि माझ्या दोघांसाठी नाश्ता तयार करणं. तर रोजचा नाश्ता माझा वेगवेगळा असतो, ते काही मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. पण त्यानंतर अजून एक महत्त्वाचा टास्क असतो ते म्हणजे स्वयंपाक करणं. कारण ही खूप मोठी आणि कठीण गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण अशा वेळेला स्वयंपाक करणं, आणि तेही आता वजन वाढलेलं आहे त्याच्यामुळे पायावरती बराच लोड येत असतो आणि मग कठीण होतं असं कंटिन्यू उभं राहायचं आणि स्वयंपाक करायचं, खूप त्रास होतो. तरीही मी आता आज तर मी पालकची भाजी आणि भात एवढंच बनवलेलं आहे. आणि साईडला मी अंडीसुद्धा शिजत घालते. हा सुद्धा माझ्या डाएटचा एक भाग आहे. कारण हे डॉक्टरांनी मला सजेशन दिलेलं आहे की डेली मला एग्स खायचेच आहेत. सो ते सुद्धा मी साईडला शिजत घातलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे माझं मॉर्निंग रुटीन, हे पूर्णपणे मॉर्निंग रुटीन नाही आहे. कारण ह्या व्यतिरिक्त अजूनही बऱ्याच गोष्टी मी करत असते, पण त्या सगळ्या एवढ्या कमी वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य नाही. सो मी अगदी छोटासा ब्लॉग बनवलेला आहे. तुम्हाला जर माझं व्यवस्थित मॉर्निंग रुटीन पाहायचं असेल मला नक्की कॉमेंट करा. मी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ एक तयार करेन आणि तो तुमच्यासोबत नक्की शेअर करेन.